किती मेहनतनं आलो बाई ना आपण कॉलेजले, पण आज किती सारे लेक्चर होणारच नाही आपले, है ना? हो बाई ना, मुश्किलनं एक लेक्चर झालं, आता तर पुरे लेक्चर ऑफ आहे. काय करू आता आपण टाइमपास? हो ना बाई ना, मला तेच वाटू राहिलं आता काय करा. चल मग आता थोडासा अभ्यास करून घेऊ आपण आपला. हो हो. हट मारे, कोणाचा फोन आहे? कोणाचा अशीन अशीन ना, जिजाजीचाच फोन अशीन, अजून कोणाचा अशीन? कोण फोन करते तुले? एवढं खाली कोण आहे पप्पा फोन करायला? माय त्याचं तू विचारूच नको बाई ना. काल मी घरच्या वावरात गेली बाई ना कापूस याच्याले, काय माय त्याचे फोनवर फोन फोनवर फोन. आता बाया बी हसत होत्या, म्हटलं बाया म्हणत असेल की थोड्या वेळसाठी आली बापा वावरात नाही कापूस याचाले आणि हिच्या नवऱ्याच्या फोनवर फोन येऊ राहिले, निरा फोनवर फोन. गमत नशीन ना जिजाजील ताबी ना. हो माय बाई, पण इतके फोन मी पागल झाली होती पुरा फोनले. आखरी मग आईनं मला घरी धाडून दिलं. मग ये म्हणे आम्ही असतो म्हणे कापूस, तू जाय म्हणे बाई घरी. हो का माय, घरी चाललेली का मग तू? नाही हो माय, किती दिवसांत वावरात गेली होती, घरी कशी काय येणार? त्यालाच सांगितलं मी ना, फोन नका करू म्हटलं, आता मी वावरात नाही, मग मी तुम्हाला फोन करीन घरी गेल्यावर. हो का वा? आणि उचल, फोन लय वेळचा वाजू राहिला. हा थांब. हॅलो, काय म्हणत आहे तुम्ही? मी ना म्हटलं कुठं आहे, काय करत आहे? नाही हो बाप्पा, या टायमाला कुठं असेल? कॉलेजमध्ये या. अरे कॉलेजला आहेस का? हो व कॉलेजमध्ये या, पण काय एकच लेक्चर झालं, आता लेक्चरच नाही होणार आहे, पुरा ऑफ आहे, आता पुरा टाइमपास झाला आमचा, आता घरी जातो म्हटलं वापस, लवकरच जा लागेल घरी. ऑफ आहे का आज? लेक्चर नाही होणार आहे का? नाही ना, लेक्चरच नाही होणार आज. असं असं मी काय म्हणत होतो, हां बोला ना, काय म्हणून राहिले? मी म्हणतो आज तुझे लेक्चर बी होणार नाही आहे कॉलेजमध्ये आणि आज माझी सुट्टी बी आहे. मी ना काय म्हटलं मग भेटतं का? बाप्पा आताच आपण शेगावला गेलो होतो सर्वजण घुमाले, तेव्हाच तर भेटलो, आता काय? नाही मी ना म्हटलं आज ऑफ आहे, तर चल आपण एखादी चांगली मूवी पाहायला जाऊ म्हटलं. कुठं पिक्चर पाहिले? हो हो हो, पिक्चर पाहिले. नाही हो बाप्पा, कोण पाहिलं तर? नाही बाप्पा, तुमच्या संग पिक्चर पाहताना टॉकीजमध्ये कोण पाहिलं तर काय म्हणेन? कोणी काय काही म्हणे, आपण नवरा बायको होणार आहे, पाहिलं तिथं काय आणि तिथं कोण आहे तुझ्या वैकीचं? नाही बाप्पा, मी नाही येत. कधी घुम्या फिरायचं म्हटलं की नाहीच म्हणता आनंदी तू. नाही ना बाप्पा, मासन कंचन बी आहे ना, कंचन का मग एकटीच थांबेन का इथं? मग ते एकटी घरी जाईन तर मग मैया विचारीन नाही का, कंचन तू आली आणि आनंदी काऊन नाही आली, मग काय सांगायचं? कंचन बी आहे का? कंचनला बी घेऊन घे ना मग सोबत, काय त्याच्यात नाही. थांबा एक बार कंचनला विचारू द्या बा मला पहिले. हां विचार विचार. कंचन, मी काय म्हणून राहिली, जगदीशजी म्हणते की तुमचे आज लेक्चर नाही आहे, ऑफ आहे, तर आज मूवी पाहायला चालता का म्हणते, चालतं का तू? कोण मी? नाही बाप्पा नाही, तुमच्या दोघांच्या म्हणतात मी काय करू हां मी नाही येत, मी नाही येत, तुम्ही जाण दोघं जण, या तुम्ही घुमून. नाही हो, मी जाईन तर तू काय एकटीच राहशील, कारण घरी जाशील तर मला विचारीन नाही का की आनंदी काम नाही आली तू एकटीच कशी काय देतं? तू ये लोक, मग मी बसून राहीन, इथंच बसून राहीन, काय करत बशीन काय अभ्यास, मग तू आली की मग आपण चाललं जाऊ. नाही हो, तू काय एकटीच बसशील का? नाही नाही, तू येशील तर मी जाईन, नाही तर मग राहू दे. हा बाई ना आनंदी, अशी नको करत जाऊ तू. सांग तुला आता, सांग चालतं का? तर मी हो म्हणतो, नाही तर मग राहू दे. आनंदी कशी यार तू जाय ना, मी वाट पाहतो तू जाय ना. दोघं घुमून फिरून काय करू मी तुमच्या दोघांच्या म्हणतात, मी नाही येत. राहू दे मग, मी नाही जात, सांगून देतो आईले. जगदीशजी, आनंदी थांब, नाही नको म्हणू, मी बी येतो मग, चाल. हे झाली ना आता गोष्ट. जगदीशजी, कंचन म्हणते येतो म्हणते, तर मग येतो आम्ही. कुठे यायचं तर आम्ही ना, कुठं भेटसान आम्हाला? काय नाही आनंदी, कुठेही मलाच घेऊन जाते सोबत. कंचन तू चाल, कंचन तू चाल, माझ्याशिवाय कुठंच जात नाही. ते जियाजी बी म्हणत असतील कुठं बी हे कंचनच घेऊन येते, या दोघांच्या म्हणतात मी काय करू, म्हणे की आमच्या दोघांच्या मनात येऊन जाते, पण ही आनंदी ऐकती नाही ना, कुठेही मलाच घेऊन जाते, मिरो करते मला कुठं बी. हट बापा, मी जाईन नाही तर हेही जाईन नाही, जाऊ द्या, चालली जातो हिच्यासोबत. मी काय म्हणतो, तुम्ही मला बस स्टँडवर भेटा, मी येतोच माझी गाडी घेऊन तिथं, मग जाऊ आपण मूवी पाहिले. बरं आताच येता का? हो हो, बस गाडी घेऊन निघतोच मी, तुम्ही पोचान तोपर्यंत. बरं मूवी पाहून लवकरच येऊ ना, कारण की मला लवकर घरी जायला लागेल आम्हाला. आता हिवाळ्याचा लवकरच अंधार पडते बरं, अंधार पडायच्या पहिले आम्हाला घरी पोचा लागेल, नाही तर मग याही कल्ला करीन, कंचनची आई बी कंचनले कल्ला करीन, आम्हाला लवकर पोचा लागेल घरी. अरे हो हो ठीक आहे ना. बरं ठीक आहे, मग निघतो आम्ही. आता पोचतोच आम्ही तिथं, 10-20 मिनिटात पोचतो. बस मी बी पोचतो 10-20 मिनिटात. बरं निघा मग लवकर. हो हो हो, निघतो आम्ही. कंचन, जगदीशजी म्हणतात की तुम्ही मला बस स्टँडवर भेटा म्हणते, मी तिथं शिव राहिलो. आनंदी तू कुठेही मला काय घेऊन जातं, काय म्हणतील ते जिजाजी म्हणतील की कुठं बी कंचनलेच घेऊन येते, तुमच्या दोघांच्या म्हणतात मी काय करू, मग काय तू जबरदस्ती करतो मावर एवढी? नाही हो नाही, एकटीच मला लाज वाटते, शरम लागते मला, मी एकटी नाही जात, भेव लागते मला. कायचा भेव? नाही तुमच्या दोघांचा लग्नच होणार आहे ना, आणि कायचा भेव? नाही नाही बाप्पा, कधी कोणासंग असं पिक्चर पाहायला गेलो नाही तर भेव लागते बाप्पा, नाही नाही. चाल मग, कुठं जायचं आहे आपल्याला, भेटणार आहेत का ते कुठं? हो ते म्हणतात तुम्ही बस स्टँडवर या म्हणतात, मी गाडी घेऊन येतो म्हणते तिथं. जिजाजी गाडी घेऊन येणार आहे का? हो हो, त्याची कार घेऊन येतील ना ते. चाल मग, चाल आपण लवकर. हो हो चाल. आनंदी, चांगलं झालं आज तुम्ही 2 बुच्छाने घातल्या, चांगली तयारी करून आली होती आहे ना, तुला माहिती होतं वाटतं पहिले? कायचं माहिती? मग ये म्हणे की नवीन कपडे घाल म्हणे बाई, आता ते ठेव काय करतं म्हणे, म्हणून मी घातला बाई ना हा ड्रेस, मला काय माहिती की घुमायला जायला लागेल म्हणून, मला माहीत नव्हतं, मी अशीच तयारी करून आली होती. बरं झालं तयारी करून आली आहे ना. हो हो. काऊन रे तुला मी सांगितलं होतं ना, त्या पोरीच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन कार्ड म्हणून तुला सांगितलं होतं ना. कशी आहे ते पोरगी, चांगली मालदार आहे का, घरची अमीर आहे का? ते कोणती पोरगी? तेच ना तुला काल सांगितली मला, हिच्या बऱ्यात इन्फॉर्मेशन कार्ड म्हणे.
हो रे, तेच पोरगी. काढली का मग इन्फॉर्मेशन? हो हो, काढली मी ना. चांगली मालदार पोरगी आहे. तिच्या बापाजवळ पण पैसा आहे. चांगली अमीर घरची आहे. तू फसू शकतो तिले. हां, आता तेच आहे माझ्या टार्गेटवर. पण बस ते पोरगी फशीन नाही तुमच्याच्यानं. हां, फशीन नाही ते. अशी कशी नाही फशीन? मायाच्यानं कोणती पोरगी नाही फसत. सऱ्याच पोरी फसतात मायाच्यानं. हां, बोलतोच तसा मी. लागलं तू येईन माझी शर्यत तिला फसून दाखवीन म्हणून. लागली बॉस, लागली. किती कितीची लावतो तर शर्यत? 5-5 हजाराची शर्यत. चला. ताजवळ का 5,000 आहे का? मला माहिती आहे ना तुम्ही हरसानच म्हणून, जिकसानच नाही म्हणून. पाहू ना, कोणतीच पोरगी नाही आहे जे मला नाही नाही म्हणेन. मला जे पोरगी पसंत आली ते पोरगी मी फसवतो. पण ते पोरगीला काय बॉस, ते नाही बसू शकत. तू कसा एवढा गॅरंटीनं म्हणून राहिला रे? की मी ना फसवायचा प्रयत्न केला होता, माझ्यानं नाही फसली. तू ही गोष्ट आणि माझी गोष्ट अलग आहे. मायामध्ये तू यामध्ये किती फरक आहे. मी कोणती पोरगी फसू शकतो. पाहू ना मग आता. कंचन रप पाय चालून दे ना. लवकर लवकर चाल ना. ते वाट पाहत असते ना आपली. चाल चाल लवकर चाल. पहिले उशीर झाला आपल्याला निघाले. लय उशीर झाला. चाल लवकर लवकर. ना आनंदी चालतच आहे ना बाप्पा. किती फटाफट चालू अजूक. ना ते वाट पाहत असते ना आपले. चाल ना लवकर. पोचली असतील ते. हां, चाल ना पोचतो आपण. पोचले नसते ना अजून. पोचले असते तुला फोन आला असता जियाजीचा. बॉस, समोर पहा ना. कोण आहे तर समोर पहा. अरे, हे तर आनंदी आहे. हे कुठं चालली? बॉस पहा ना, लय खुश दिसू राहिली. लय खुश वाटते हे खुश. हिची खुशी तर मी पाहू नाही शकत. बिलकुल नाही पाहू शकत. हिनं मला लय तोंडावर पाडलं. लय वेळा हिनं मला मात दिलेली आहे. हिला तर दणका दाखवणारच मी. हिचं लग्न काय पक्क झालं डॉक्टरसोबत तर हवेमध्ये उडू राहिली. लस खुश आहे. हिचं लग्न तर तोडूनच राहीन मी. तोडूनच राहीन. बस हे तेच पोरगी आहे ना जिनं तुमची खटीयाखडी केली होती? हो हो, हे तेच पोरगी आहे जिनं बॉसची खटीयाखडी केली होती. हे तेच आहे. शिल्लक बोलू राहिले का तुम्ही? हां, जास्त बोलू राहिले का? जास्त तोंड चालू राहिलं का तुमचं? हे आणि माझी खटीयाखडी करीन. हिला तुम्ही दाखवणारच आहे ना. हिच्याबद्दल तर एक प्लॅन आहे माझ्यावर तयार. हां, टाईम आल्यावर बरोबर मी माया गेम खेळीन. थांब ना तू. हिला पाहिजे कसा दणका दाखवत होतं. चल लवकर कंचन चल. अरे आनंदी, कशी आहे? चांगली आहे का? एवढी घाई काही मला भेटायची एवढी काही तुले? आनंदी आणि समोर कोण आहे? आम्हाला आणा. काय रे? काऊन मा रस्ता रोखला तू ना? हां, मधात मी काय उभा आहेस इथं आणि काय माझ्यावर कमेंट पास करू राहिला? चांगला मी ना सबक शिकवला होता ना. सबक नाही शिकला वाटतं तू. नाही शिकला. मले आणि सबक म्हणले कोणी सबक नाही शिकू शकत. कोण नाही शिकू शकत. तुले मी सबक शिकवणार. तुले शिकवणार सबक. जास्त मस्ती नको येऊ. सुधारला नाही वाटते. हां, पोरीले छेड्यासाठी इथं मधातनी गाडी उभी करून बसला का रोडाच्या मधामध्ये? तुझ्या बापाचा रोड आहे का? येणारे जाणारे कुठून जातील? रोडाच्या मधात गाडी उभी करून उभा आहेस तर. तुला काय करावं लागते? मी कुठं बी गाडी उभी करीन, काही करीन, काही करीन. तुझ्या बापाचा रोड आहे का? मी राहीन इथं उभा आणि छेडीन मी पोरी. काय म्हणतं सांग. हां, तुझी पिटाई कमी झाली वाटते. कमी झाली वाटते पिटाई आहे ना. हो, ते पिटाई तर मी अजूक नाही भुललो. त्याचा तर बदला घेणारच आहो मी. सांभाळून राह तू. सांभाळून राह. जस्ट वेट अँड वॉच. काय आहे रे अशा खोकल्या धमक्या मला नको देऊ. तुझ्या धमक्यानं मी नाही भिनारी नाही हो मी त्या धमक्यानं. आनंदी राहू दे. याच्यात तोंडी नको लागू. लय वाया घेत जाईल पोर. काय याच्या तोंडी काय लागतं? चाल आपण ज्या कामासाठी चाललो चाल. आपल्याला उशीर होऊ राहिला म्हणून सांग. नाही त्याला तुम्ही दाखवलं असतं आज याची पिटाई केली असती. आता माझं टाईम नाही आहे म्हणून सांग. चल आनंदी चल. इथं काही उभं राहून काही फायदा नाही आहे. काही हा कामाचा पोरगा नाही आहे. फालतू इथं तुझ्या मूड खराब करताय. चल लवकर. अरे अमन, आज मला घाई आहे. हां, आज म्हणून तुझ्या काही नांदी नाही लागू राहिली मी. जर मला आज घाई नसती ना तुला दाखवलाच असता मी दणका. इथं उभा राहून पोरींले छेडत आहे ना तू. रोडाच्या मंदामध्ये गाडी उभा करून उभा आहेस जसा तुझ्या बापाचा रोड आहे. हो, मा बापाचा रोड आहे. काय करशील? काय सांग. काय करशील? दाखवू का तुला काय करशील तर? दाखवू का? आनंदी नांदी नको लागून या पोराच्या. तू नांदी नको लागू. चाल बरं, आपल्या उशीर झाला. जी वाट पाहत असते ना आपले. हो थांबव. याला दाखवतो. आनंदी याच्या नांदी नको लागू. चल लवकर चल आपल्या उशीर व्हायला. तुझ्या फोन वाजू राहिला. आला वाटते जियाजीचा फोन आला. जियाजी तिथं उभी असतील. चल लवकर चल आपण. याच्या नांदी नको लागू. याच्या नांदी नंतर कधी लागू आपण. चल. हो, आपल्या उशीर व्हायला म्हणून सांग. नाही त्याला दाखवलं असतं मी ना. चल. थांब ना. कायले भिवून चालली? हा, थांब ना. बॉस राहू द्या. पहिल्यासारखी पिटाई करीन नाही तर तुमची. ते खतरनाक आहे. तिच्या नांदी नका लागू. तुम्हाला अद्दल नाही घडवली का तिनं? एक बार अद्दल घडवली तिनं. बार चालीन का तिचं आलं? हां, तिला तुम्ही दाखवणार आहे ना. तिच्यासाठी माझं मस्त सॉलिड प्लॅन आहे एक. तो प्लॅन टाईम आल्यावर मी बरोबर तो प्लॅन सक्सेस करीन मायाला. आता हे गेली ना, लय भादरू राहिली, लय बोलू राहिली आहे. हवेत नाही उडू राहिली. इले ना हवेतून खाली पाडलं ना तर नावाचा संबंध नाही मी. अरे बॉससाठी तर दुसरं नाव सुचा लागेल आता आपल्याला, है ना? ओय होबाश का नको मारून जास्त. बॉस पिटीन ना तुले. चुप बस ना. मार खाई आली का तुझी? नाही, याची मार खाई आली. शिल्लक बोलू राहिला आजकाल. लय शिल्लक बोलू राहिला. नाही बॉस, मी काय म्हटलं दुसरं नाव सुचा लागेल. काही गलत थोडं ना म्हटलं मी ना. विंडो काय हा याच्या नांदी नाही लागेल पुरत. चला. ते पोरीचा पत्ता काढला का तू ना? आता कुठं आहे माहिती आहे का तुले? हो बॉस, माहिती आहे मला कुठं आहे तर. कॉलेजमध्ये येशील ते सध्या. चला ना तिच्या कॉलेजसमोर उभं राहू ना आपण. हां, चला. हो चाल. कॉलेजसमोर उभं राहू. चल. का रे, कोणत्या कॉलेजमध्ये आहे ते?
भाऊ ते RDG कॉलेजमध्ये आहे पोरगी. अरे बापरे, ते तर आनंदीच्याच कॉलेजला आहे. मग तिथेही बिघडवायला येऊन जाईन हे माय काम, तिथेही बिघडवायला येऊन जाईन माय काम. हे आनंदीचं काही ना काही मला करावं लागेल, काही ना काही करावं लागेल. माझ्या दिमागात एक सॉलिड प्लॅन आहे. म्या म्हटलं टाईम आल्यावर तो प्लॅन मी आणीन, पण मला आता तो आला आता टाईम. मला लवकरच माझा प्लॅन ले सक्सेस करावं लागेल. चला ना बॉस, आपण जाऊ ना, चला ना. हो हो, चाल चाल. बाई सोनू, ते अवदसा काय करू राहिली इथं? कोण अवदसा त्या? कोण आहे आपल्या घरात अवदसा? ते चंद्रिका काय करू राहिली ते? अवदसा काय माहित काय करू राहिली बा, काही कामं करत असेल. आणि राहुल काय करू राहिला आता? राहुल नाही दिसू राहिला. राहुल काय करत असेल? राहुल असेल तिच्या मागं पुढं घुमत चंद्रिका चंद्रिका करत. आई पोरगा पुरा पागलच झाला. याच्या डोक्यातून भूत उतरावं लागते, तिचा उतरावं लागेल लवकरात लवकर. हो ना, त्या कधी उतरवता तर तुम्ही आता त्याच्या डोक्यातला त्या चंद्रिकाचा भूत? हां, लय दिवस उराले ना आता. हो ना वा, ते शांती म्हणे ना मी काहीतरी करू राहिली म्हणे, तिच्या हाती काहीतरी सबूत लागलेले आहे. बस आता ते त्याच्यावरच त्याच्याच नादी लागेल आहे, ते चंद्रिकाच्याच नादी लागेल आहे. मला फोन करून विचारायला तर पाहिजे होतं, काही माहीत पडलं का तिच्या बऱ्यात का काही. लावला होता बेना मीनं तिला फोन, तिनं फोन नाही उचलला नाही तिनं मा फोन. डबल लावीन ना मी तिला, डबल लावीन. चंद्रिका चल, मी जातो मग वावरत नाही. चालले का बाप्पा तुम्ही वावरत नाही? बाई सोनू, चंद्रिका आली तिकून, पाहू नको तिकडे, पाहू नको. झाला आता आपला नाटक करायचा टाइम चालू झाला. आता नाटक चालू कर भांडणाचं. मी तुला बऱ्याच म्हणेन की बाई मा पायाची मालिश करून देवा, आले मा पाय दुखरायला. तू म्हणशील की मी नाही करत पायाची मालिश, तुमच्या सुनील करायला लावा ना, ते दुसरी सून आलेली आहे तुमची, मी नाही करत. मग मी अशीच रडीन तिच्यासमोर. मग राहुल तिला म्हणेन की जाय आईच्या पायाची मालिश करून दे, आणि पाय तिला मग 2-3 घंटे चांगली पायाची मालिश करायला लावतो. मी जसं म्हणत आहे तसं कर फक्त. हो आता ठीक आहे. बाप्पा चालले का तुम्ही वावरात नाही? आता तुम्ही वावरात नाही गेले तर मला गमीन नाही मला. जाय ना मग तू वावरात नाही, त्याच्यासोबत तू जाय. नाही चंद्रिका, येतो ना मी, लवकरच येतो. बाई सोनू, माय पाय दाबून देव, माय पायाची मालिश करून दे सोनू. लय पाय दुखू राहिले, माय लय दुखत आहे. काय मी पाय दाबू तुमचे? मी काय पाय दाबू तुमचे? मी नाही दाबत पाय घे तुमचे. हां मी नाही दाबत. ते आहे ना तुमची दुसरी सून, तिला दाबायला लावा ना. मला काय दाबायला लावता? होणारी सून आहे तुमची लाडकी, ते तिला दाबायला लावा. मला नको दाबायला लावू. मी तुमचे पाय नाही दाबत आणि पायाची मालिश नाही करत. मला काही नाही करावं लागत. माय बाई, या बुडीले कोण हुंकते रे बाप्पा? कोणी नाही हुंकत. माय इतका पाय दुखू राहिला, इले म्हटलं पायाची मालिश करून दे तर नाही करून देत म्हणते, नाही करून देत. माय आता काय होणार रे बाप्पा? माय बुडापा लय खराब असते रे बाप्पा, लयच खराब असते. माय बाई, या बुडीला काय झालं रे बाप्पा? आता या दोघीचं काय झालं? अरे आई कोण रडत आहे? काय झालं आई? काय झालं तुला? कोण रडू राहिली? काय झालं? काही नाही रे बाप्पा, या सोनूले म्हटलं मा पायाची मालिश करून दे म्हटलं. बाप्पा मायला पाय दुखू राहिला, आता पडली तर पाय सुतावर नाही आला ना माया. तिला म्हटलं पायाची मालिश करून दे, थोडे पाय दाबून दे, तर सपशेल नाही म्हणते, ते नाही दाबत म्हणते. तुमची ते होणारी सून आहे ना म्हणते चांगली, तिला प्रेम करताना म्हणे तुम्ही तिला सांगा म्हणते, मी नाही करत म्हणते. तू तिला काय सांगितलं? सोनूला काही सांगायचंच नाही, ते काही करत नाही, ते काही कामाची नाही आहे, तिला नाही सांगायचं. चंद्रिका आहे ना आपली, चंद्रिका करून देते तुझ्या पायाची मालिश. चंद्रिका, ओ चंद्रिका. माय बाई, या बुडीनं कोणता तमाशा केला रे बाप्पा आता. हो राहुलजी आली ना, काय म्हणून राहिले? इकडे बरं. हो आली. काय झालं राहुलजी, काय म्हणून राहिले? मी काय म्हणून चंद्रिका, आईच्या पायाची मालिश करून दे. आई पडली ना खाली, तर आईचा पाय दुखत आहे म्हणते, तर आईची पायी दाबून दे, पायाची मालिश करून दे, आणि ते सरसूच्या तेलनं करून देशील मालिश. काय मी मालिश करून दे? पायाची मालिश करून दे आता? हो तू करून दे ना, तू करून नाही देशील तर कोण देईन करून? आईच्या पायाची मालिश करून दे. हो माय पुरे कामं तसेच राहिलेले आहे ना बाप्पा, पडून पुरे कामं राहिलेले आहे. कामं दिवसभरच करणार. आईच्या पायाची मालिश करून दे, मग करशील कामं. पुरा दिवस पडलेल्या कामाले. या बुडीच्या पायाची मालिश करून देऊ, पुऱ्या घरातले कामंही करू. मी आराम कधी करू? मग कधी करू आराम? म्हणजे माझी वाले सुख नाही का? थोडंसं आराम नाही का? कामच करत बसू का मी? ही बुडी तर काही काढत राहते बापा. हे दुखत आहे, ते दुखत आहे, अमकं दुखत आहे, ढमकं दुखत आहे. काय बापा, या बुडीच्या मधात फसली मी. काय झालं? मालिश करून नाही द्यायची का तुला? नाही करून देत का? मी करून देतो मग आईच्या पायाची मालिश. नाही बाई, हो तर मनाच लागेल. नाही तर राहुल म्हणेन की काय इले कामं करायची जीवार राहिली. हो तर मनाच लागेल. आता दिखावा तर दाखवाच लागेल चांगला बनायचा. नाही करून देतो मी, करून देतो. आत्याच्या पायाची मालिश करून देतो, चांगल्यानं करून देतो. मला करता येते ना, मस्त करता येते. आपल्याच होणाऱ्या सुनील सांगायचं आत्या, काही करायचं असलं तर मला नाही सांगायचं, तिलाच सांगायचं. पाय तो किती दिवस करते तुमचं तर. पाय रे बापा कशी म्हणू राहिली मला. करशील ना बाई चंद्रिका, पायाची मालिश करशील ना माया? हो आत्या करून देतो ना, करून देतो. तू टेन्शन नको घेऊ, तुझ्या पायाची मालिश चंद्रिका करून देते, चांगल्यानं करून देते. बरं चंद्रिका, सरसोच्या तेलनं करून देशील बाई ना पायाची मालिश? लयच दुखत आहे व, लयच दुखत आहे. थोडे पायी दाबून देशील? हो ना, पायच काय गच्ची दाबतो तू यारी, गच्ची दाबून देतो. पाय दाबून देन, मालिश करून देन, हे करून देन, ते करून दे. काय माय बाई, निराई बुडीचं काही ना काही चालूच असते बापा, काही ना काही चालूच असते. 5 मिनिट मग सुकान बसून येत उरली बुडी. चल चंद्रिका करून दे मग लवकर पायाची मालिश. हो आत्या करून देतो. जाय चंद्रिका, सरसोचं तेल मारूम मध्ये कुठे ठेवलंय? पाय मी यूज राहिली मारूम मध्ये. हो आत्या. चल मी चाललो वावरात नाही. हो बापा, जाय. सोनू कशी वाटली माझी ॲक्टिंग? हो आता एक नंबर वाटली. मी नवी मस्त केली ना? हो तू नवी मस्त केली. चल आता जातो मा रूममध्ये, तिला चांगली आता हातापायची 2 घंटे मालिश करायला लावतो मी. तू टेन्शन नको घेऊ, 2 घंटे आता तिला मस्त मालिश करायला लावतो. हो आता मालिश कर आणि मग घरातले कामं कर. मस्त आहे तुझी, मजाच येऊ राहिली. मी काय म्हणतो आता, शांत काकूला आठवणीनं फोन करसान बरं? हो तू टेन्शन नको घेऊ, तिला करतो मी फोन. काय नाही रे, किती वेळची वाट पाहू राहिली मी.
मी फोन लावला तर बस पोचतोच म्हणे 5 मिनिटात यायच्या अजून 5 मिनिटं झालेच नाही. त्या दोघी सासूनही नाही आल्या आणि हा पिंटही नाही आला. काय माय बाई, पहिले काही वेळेची कदरच नाही आहे. खरंच काहीच कदर नाही आहे वेळेची. मी किती वेळची येऊन इथं उभी आहे, कोणीच नाही आलं अजून. आल्या का माय बाई? दिसूच तर नाही राहिलं, कोणीच नाही दिसू राहिलं मला. ते आहे शांता काकू. नाही बाई, शांताबाई कुठं आहे हो? नाही दिसूच नाही राहिली, आलीच नाही वाटते ते अजून. ते तर म्हणे मी येऊन पोचली म्हणे लगे बस स्टँडवर. दिसूच नाही राहिली कुठं आहे, तर कुठं आहे कुठं नाही. तर ते आहे शांता काकू. त्या शांता काकू ते आहे. आत्या, हां त्या तिकडे कुकडे पाऊ राहिले, भड कुकडेच पाऊ राहिले बाप्पा. हे शांताबाई इकडे उभी आहे ना, हे इकडे दिसत नाही का तुम्हाला पानं? कुठं आहे वा? नाही दिसू राहिली मला, दिसूच नाही राहिली. अरे बाप्पा काय करू मी या बुढीचं. आत्या इकडे पाणी, इकडे इकडे आहे ना शांता काकू. कुकडे नाही आहे ना, इकडे म्हणजे माईकडे माईकडे पाहिलं कुठं आहे? एवढी मोठी शांता काकू तुम्हाला दिसून राहिली समोर, ते पानं लाल साडीमध्ये. ऐ माय बाई, हो वा हो वा. शांताबाई शांताबाई, शांता काकू, शांता काकू आलो ना आम्ही. कुठं आहे माय बाई? आवाज येऊ राहिला पण दिसून नाही राहिल्या. शांता काकू तुमच्या मागं पानं मागाव ना आम्ही. शांते तिकडे कुकडे पाऊ राहिली, इकडे ना माय तुझ्या मागाव ना आम्ही. इकडे पाय माय बाई, मग मागून आवाज येऊ राहिला, मागा आहे वाटते उभ्या. ऐ माय बाई तुम्ही इकडे आहे का? मी तिकडेच तुम्हाला पाऊ राहिली. किती उशीर हो माय, किती उशीर. आपल्याला उशीर होऊन बाई ना झाले आणि लवकर वापस या लागेन आपल्याला. आता हिवाळा आहे बाई ना, अंधारी लवकर पडते. चला ना माय. हो चला चला चला. कोणत्या ह्या इष्टीत बसायचं आहे का? अहो मला काही माहीत नाही आहे, त्या पिंट्याला माहीत आहे. कोण हो माय बाई पिंट्या काकू? तोच पोरगा त्या दिवशी नव्हता का माझ्यासोबत, तो जासूस आहे. त्याला पुऱ्या गावाची खबर राहते, तो मदत करत आहे माईवाली. त्याची वाट पाहायला लागेल ना आपल्याला. अरे कधी येते हो माय मग तो पोरगा? फोन लावला होता त्याला, बस येऊच राहिलो म्हणे. अजून आला काऊन नाही काय काय माहीत बाप्पा. अरे बाप्पा अजून उशीर होईल, मग आता तो पोरगा यायचा बाकी आहे. की येतच असेल तो 5 मिनिटात येते म्हणे, की बस जवळच आहो म्हणे, येतोच म्हणे. शांता काकू आपलं काम तर होऊन जाईल ना? आता माहीत नाही बाई ना आपलं काम होते का नाही होत. पहिले आपल्याला जाऊन पाहायला लागेल तिथं तिचे मायबाप आहे म्हणते, तिचे भाऊ घेऊ आहे म्हणते, विचारपूस करायला लागेल. आणि तिचं लग्न झालं होतं म्हणे, तिचा नवऱ्याचा पत्ता पाहिजे आपल्याला. तिचा नवऱ्याचा पत्ता भेटला एक बार पहिल्यावाल्या, की मग आपल्याला माहीत पडेल तिच्या बऱ्यात काही ना काही इन्फॉर्मेशन भेटेल आपल्याला. बरं शांता काकू चला मग. हो ना, येऊ तर दे खरी त्या पिंट्याले. शांता काकू तो आला दादा. काय आहे माय, कुठं आला? तुला कुठं दिसला? तो का तुमच्या मागं उभा आहे? बाई सरच का मागच येऊन उभे होतात नाही बाई. अहो रे बाप्पा एवढा उशीर लावला, तुला माहिती आहे ना आपल्याला जायचं आहे म्हणून, एवढा उशीर लागे. शांता काकू आपण बसनं नाही जाऊ शकत, ते गावलं अंदर आहे. फाट्यावर उतरायला लागेल, बस आपल्याला फक्त फाट्यावर सोडून देईल. मग तिथून अंदर आपल्याला पैदल जायला लागेल. मी म्हटलं एवढं झंझट केल्यापेक्षा मी माझ्या दोस्ताला गाडी मागितली. मी म्हटलं दे बापा आम्हाला जायचं आहे म्हटलं एका जागी, गाडी दे म्हटलं तू आली. तर त्यानं दिली. मग त्यालाच मागत राहायला लागलं बापा कार. मग तो देऊ नव्हता राहिला, तर त्याला मोठ्या मुश्किलनं मी कशी बशी मागितली. चला तिथं उभी आहे आपण कारनं चला. हे बसनं जाऊ नाही शकत, बस आपल्याला फाट्यावर सोडून देईल. मग तिथून आपल्याला अंदर जायला लागेल ना पैदल, म्हणून म्हटलं की कारनंच चला. अरे बाप्पा मग तर भाडं गिळं द्यायला लागेल ना आपल्याला गाडीचं. नाही भाडं गिळं नाही, दोस्तच आहे तो तसा माया. आपल्याला फक्त पेट्रोल भरायला लागेल. हो पेट्रोल ना, भरतो पेट्रोल. मी शांताबाई मी भरतो पेट्रोलचे पैसे. चला. नाही हो बाई मी भरतो ना, राहू द्या तुम्ही. नाही शांते तू का पेट्रोलचे पैसे भरतो का? आमची मदत करू राहिली तू. नाही रे बा मी भरतो पैसे. चल मी भरतो पेट्रोलचे पैसे भरतो मी. चला लवकर. हो चला काकू चला. का रे बाप्पा लय टाईम लागेल का आपल्याला जायला? लय दूर आहे का गा? हो थोडं दूर आहे, 1-8 घंटा लागेल. अंधाराच्या पहिले घरी येणं होईल ना पप्पा आपलं? होईन आता. तिथं जाऊन त्याचं घर बी तर शोधायला लागेल ना आपल्याला. हो बाप्पा. आणि ते गाव भीतर लय कुचकाळीत वाटते, लय अंधार आहे वाटते गाव. हो आहे थोडं अंदर तर आहेच, म्हणून तर बस जात नाही तिथं. म्हणूनच तर पैदल जायला लागेल आपल्याला खूप. म्हणून मी कार मागितली ना माझ्या मित्राला. जाऊ दे बाप्पा कुठेही असो, चला पहिले चला. नाकात दम करेला त्या बाईनं, तिच्यापासून तिच्या सोडायला काही करू शकतो आम्ही, काही करू शकतो. चला बाप्पा चला. हो रे दादा चाल बरं चाल. लय परेशान झालो बाप्पा आम्ही त्या बाईले. चला शांता काकू. हो चाल बाप्पा चाल.